पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त नांदेडच्या रविनगर कवठा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे। यावेळी समाज बांधवांनी प्रशासनाकडे अशी विनंती केली आहे की येणाऱ्या 300व्या जयंती दिनाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा। यावेळी समाज बांधवांमध्ये मोठा उत्साह देखील पाहायला मिळाला। सर्वप्रथम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीनिमित्त तमाम माझ्या बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज कवठावासियातर्फे सर्व आमच्या जय मल्हार मित्रमंडळाच्या वतीने भव्य असा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आताच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। ठीक 4 वाजता भव्य असे जुना कवठा इथून रविनगरला भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। मिरवणुकीनंतर 4 वाजता भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे। तसेच नांदेड शहरातून जे मोठ्या प्रमाणात रॅलीचे येत आहे त्याचं सांगता रविनगर येथे होत आहे। त्या सांगतेला अतिशय उत्साहामध्ये आमच्या कवठा येथील तरुण रॅलीचं स्वागत करणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करणार आहेत। तरी माझी प्रशासनाला एवढी सूचना आहे, नांदेड शहरामध्ये लवकरात लवकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा लवकरात लवकर या नांदेड शहरामध्ये व्हावे हीच प्रशासनाला व या शासनाला मी अशी विनंती हार्दोर विनंती करतो। धन्यवाद। आज सर्वप्रथम सर्व देशवासियांना लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी नांदेड शहरात आणि अख्खा भारतभरामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते। याच प्रकारे आज या कवठा नगरीमध्ये सुद्धा नांदेडच्या विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवले आहेत। रक्तदान शिबिर आहे, अन्नदानाचं आहे, आरोग्य शिबिर आहेत आणि भव्य शोभायात्रा संध्या 4 वाजता निघणार आहे। पण प्रथमतः आमच्या अहिल्यादेवीचं स्मारक अनेक वर्षापासून मागणी आहे की नांदेड शहरामध्ये झालं पाहिजे। सर्व महापुरुषांचे स्मारक नांदेड शहरामध्ये झालेले आहेत, पण आज तक काय नांदेड शहरामध्ये अहिल्यादेवी होळकर स्मारक नाही। त्यामुळे सर्व समाज बांधवाच्या वतीने विनंती आहे की येणारी 300वी जयंती अहिल्यादेवीच्या स्मारकाजवळ झाले पाहिजे आणि नांदेड शहरामध्ये मोठे स्मारक व्हावं ही सर्व समाज बांधवांची इच्छा आहे। कारण अहिल्यादेवी होळकरांचं कार्य एकट्या समाजापुरतं जातीपुरतं नाही, अखंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा झेंडा आटकेपार लावण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे। त्यांना जातीवरती न वाढता त्यांचं स्मारक लवकरात लवकर करून न्याय देण्याची भूमिका करावी, नाही तर अन्यथा सर्व समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल याची दखल समाज घेतली पाहिजे। एवढं बोलतो।